तुम्हाला सगळ्यांचे पहिल्यांदा मी म्हणजे तुमच्या आयकर विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन 2024 ही संकल्पना तुम्ही मांडलेली आहे. फारच छान गोष्ट ही. मराठी भाषेचं संवर्धन आपण काय करणार तसं पाहिलं तर खरं म्हणजे संवर्धन झालेलीच ती मराठी भाषा आहे ज्ञानेश्वरांपासून. तर ती आपण रेग्युलर व्यवहारात आणली पाहिजे. फार मोठी प्रगल्भ भाषा आहे आपली. म्हणजे एकेका शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात किंवा एका शब्दाला अनेक पर्याय पण आहेत. मग त्यांनी सांगितलं की इंग्लिश भाषेत आपण एकदा मराठी भाषेत त्याचा शब्द असतो, इंग्लिश भाषेत असतो त्याचा, पण इंग्लिश भाषेत असे शब्द नसतात की आपण जे तयार करतो मराठीत ते. म्हणजे मराठी भाषेत नुसती प्रेमळच भाषा आहे असं नाही, तर मराठी भाषा ही शिवराळ सुद्धा आहे. म्हणजे नाठाळाच्या माथी मारू काठी हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे असं मला वाटतं. काय सांगता येत नाही, नंतर तुम्ही म्हणाल काय बोलतो तुकाराम महाराज काय टीका हा कधी होता तिकडे त्यावेळेला असं काहीतरी म्हणत. पण एक सांगतो तुम्ही त्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याप्रमाणे माणूस शब्दाने सुद्धा गारद होऊ शकतो. आणि मराठी आपलं जे शब्द भांडार आहे ते इतकं मोठं आहे की तुम्ही त्याच्यात किती पर्याय शोधाल हे तुम्हाला काही समजतच नाहीये. एक समृद्ध भाषा, आणि ती समृद्ध भाषा हळूहळू मागे पडल्यासारखं भास होतोय, किंबहुना मागे पडतंय असंही म्हणायला काही हरकत नाही. याचं कारण काय की रेग्युलर व्यवहारामध्ये ही भाषा वापरली जात नाहीये. मोठमोठ्या बिझनेसमध्ये किंवा याच्यामध्ये ही भाषा वापरली जातच नाही, कारण ही भाषा पोचणार नाही कुणाबरोबर. पण आपण त्याचा प्रसार केला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून ही जी संवर्धन तुम्ही सुरू केलेलं आहे हे फारच छान आहे. मराठी लोकांना